आज दिवसभर म्हणजे दिवसभर तर फोन नाही लावला आणि ज्या वेळेस लावला 2-3 वेळा लावला तर तुझा फोन बिझी येत होता. का बिझी येत होता? कोणाबरोबर बोलत होता तू? अगं बाई कोणासोबत बोलू ग? मग फोन तुझा बिझी येत होता का बिझी येत होता मला सांग बरं. मला माहित आहे काय मी किती फोन 3 बघते मिस कॉल असतील ना का मिस कॉल नाहीत? कोणासंग बोलत होता? आता मी तुझं लय दिवस झालं बघते तुझं नाटक. काय तुझं काय चाललंय काय? हा येडी का थोडीशी मित्रांचा फोन येतो घरच्यांचा मित्रांचं कसं काय मग माझं मिस कॉल तुला दिसले नाही? आता लक्षात नशी राहिलं मला त्याच्यात कळलंच नाही तुझा फोन आला की नाही काय. कसं काय बघ बरं त्यात मिस कॉल येत का नाही? 3-4 फोन बिझी 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 आणि तुम्ही परत फोन केला पण नाही. मग मी परत केलाच नाही म्हणलं घरी आल्यावर डायरेक्ट ह्याला बोलत. हा इतके दिवस झालं फोन बघते तू फोन तर देतच नाही माझ्याकडे. मी तर हात नाही तुझ्या फोनला इतके दिवस झालं लावत आणि आज फोन केला तरी बिझी. आणि त्या दिवशी पण फोन केला तेव्हा पण बिझी होता. पण त्या दिवशी मी काही एवढं मनावर नाही घेतलं. पण आज तर मी बघतच होते लक्षच ठेवून होते. हा काय नाटक काय चाललंय तुझं? कुणासंग बोलतोय तू फोनवर? हा काय येड्या का सांग मला. आता फोन कोणाचे येत असतात? मित्रांचे घरच्यांचे. मग तेव्हा मला फोन करायचा ना लगेच. रीडर का नाही मला फोन केला तुम्ही? कामात तुला माहित आहे फोन अलाउड नसतो. कसं काय? कामात फोन अलाउड नाहीये. आणि आता काय म्हणतो मित्राचे फोन इथूनच कळतं ना की तू बनवाबनी मला करायला लागलास. आता काय म्हणतो कामात फोन अलाउड नाहीयेत. आणि ह्याच्या आधी काय म्हणलास तू की मित्राचे फोन असतात. मग खरं काय तुझं मानू? खोटं बोला ना तर माणूस असं अडकतं. कळालं ना? पकडलं ना इथंच तुझं चोरी मी. काय पकडलं तू? पहिलं काय म्हणतो मित्राचे फोन असतील म्हणलास का नाही? थांब माझं ऐक. पहिलं काय म्हणलास? मित्राचे फोन असतात घरच्यांचे असतात. चल ठीक आहे. आणि त्यानंतर आता लगेच काय म्हणतो की कामात फोन अलाउड नाहीये. मग मित्राचे फोन कसे काय? कामात फोन अलाउड नाही मग मित्राचे कसे काय फोन आले तुला? आता बोलत होता 3-4 मिस कॉल होते माझे. कोणी फोन करत आहे इकडून कोणी फोन करत आहे फोन बिझी दाखवतो व्यस्त दाखवतो. ते ठीक आहे. ते 1 वेळा लावला 2 वेळा लावला 3 वेळा ठीक आहे. बिझी इकडनं लावलं तिकडनं लावलं ठीक आहे. पण तो आता काय म्हणला मित्राचे फोन. मित्राचं म्हणलास का नाही? मित्राचे म्हणलास का नाही? हा उगाच माझं डोकं फिरू नको. मी शांत बसते ना ह्याचा जास्त फायदा उचलायचा नाही. कळालं ना? तुझ्या मनात काय आहे ते मला क्लिअर सांग. तुझा फोन मी लय दिवस झाले तुझं नाटक बघते. तू कोणत्या ना कोणत्या कारणावर भांडण पण काढतोस. मी आहे ना तुझं लय दिवसापासून बघायला लागले. सांग मला मग तुझं काय मनात चाललंय ना ते मला सांग. मला पण कळू दे. काय चाललं फोन तर फोन बिझी येते. त्या दिवशी पण तुझा फोन बिझी आला 1-2 वेळा. मी काही लक्ष दिलं नाही. बिझी फोन येते असं नाही की नाही. मला जरी कोणाचा फोन आला तुम्ही केला तर बिझी येणार. पण मी परत त्या फोनचे रिप्लाय देणार नाही. फोन करणार ना. फोन करून तर सांगा ना असं आहे म्हणून. नाही तर मी कामात आहे नाही तर असं आहे त्याचं हे ते ह्यांचा फोन आला तर तुझं ते सांगणं काम मी मला. कळालं ना? कोणाचा फोन होता ते मला नीट सांग. आणि तुझं वातावरण फोन चेक काय तुम्ही डिलीट केला असेल मला काय माहिती. काय डिलीट करू? दिवसभर तुझ्याकडे फोन आहे असं नाही की बिझी आहे माझ्याकडे फोन आलाय. तुझ्याकडे फोन चेक काय करू मी? हा 1 दिवस माझ्याकडे फोन ठेव बरं उद्या तुझा. ठेवू ना की आता म्हणणारच ना ठेव. म्हणणारच आता ठेव. आणि मला ठेवायच्या टायमाला बरोबर फोन घेऊन जाणार कामाला. लक्षात नाही राहिलं मी घेऊन गेलो. मला तुझं नकार माहिती ना. तुझं मला सगळं कळायला लागले मला. पण मी शांत आहे. चल जाऊ दे म्हणून मी आहे ना जास्त तुझं भांडणाची कळ लावायची का तुला? आता भांडणाची कळ काय भांडणाचं? काल पण काय कारण असं नाही. काल पण तू भांडलास आज पण असं मला नीट सांग. आज तू भांडत आहे ना स्वतःहून. मी भांडते म्हणजे मला फोन बिझी दिसायला लागले तुझे. फोन बिझी दिसणारच ना. कोणच्या असं मला तर मी बायको आहे. मला पूर्ण अधिकार आहे. मला पूर्ण हक्क आहे तुला विचारायचा की तुझा फोन बिझी होता. कुणाला फोन लावलेला हे ते तू कुणाला लाव. घरच्यांना लाव नाहीतर दोस्ताला लाव मित्राला लाव कुणाला लाव. त्याचं काय मला घेणं देणं नाहीये. फक्त एवढंच आहे की मला विचारणं तर माझं काम आहे की कुणाला फोन केलते तुम्ही. हे माझं काम आहे. त्याचं उत्तर द्यायचं तर त्याच्याकडे ते उत्तर पण नाहीये. तुझ्या फोन आज दिवसभर कुणाचे फोन आलते? बरं थांब. आज दिवसभर कुणाचे फोन तुला दिवसभर कुणाचे फोन आलते सांग? घरच्यांचे मित्रांचे. असे कोणते मित्र आणि असे कोणते घरचे आहेत तितके की तुला दिवसभर फोन बिझी येतोय? हा का तुला माहित नाही घरचे कोण आहे? मग तेच ना. असे कोणते मित्र दिवसभर तुला फोन करत बसणार आणि घरचे हा तू रिकामी येत असे ते रिकामी आहेत का? मी रिकाम आहे. आता कामात तू काम पण करतोस बोलतोस पण आता म्हणतोस फोन पण अलाउड नाहीये. त्याच्यावरूनच कळतं ना तुझं काय चाललंय.
आणि तुझे हावभाव, तुझं वातावरण, तुझं ते बदललेलं रूप आहे ते मला सगळं कळायला लागले. पण मी चल जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे इग्नोर करते मी, की जाऊ दे चल बाबा, कशाला उगाच भांडण करतात, कशाला उगाच खराबी करायची. पण ते तसं केलं ना तर मग ते जास्त वाढत जातं आणि नंतर मला पस्तावा येईल की आधीच ह्याला का नाही विचारलं, आधीच ह्याला मी पूर्ण डिटेल ह्याची का नाही काढली. कळलं का? आधीपासूनच ह्याला मी विचारलं असतं, नंतर मला पस्तावायच्या आधी मला आत्ताच विचारू दे ना. मग मी शांत बसन आणि नंतर मग वेळ आल्यावर मग माझ्यावर वाईट मग मी काय करू, तर डोक्याला हात लावून बसू का मी, पसवत बसू? त्या चांगला आत्ताच मला जे काय व्हायचं ते आत्ताच होऊन दे ना. अगं बाई कोणाशी बोलू ग, येड्यासारखं काही पण नको हे करू. मग तुझा बिझी फोन होता ते मला सांग. हा ना येडे सांग रे पिलू, मम्मीला काही पण बोलते. तू आहे ना ते नाटक करू नको. कॅमेरा सुरू असते ना तर तुझं ते मी पण हसणं गिसणं आहे ना हे, आणि कॅमेरा बंद झाल्यावर बरोबर तुझं वेगळं रूप दिसतं. मी याला करणार आहे एकदा लपून तर कुठेतरी कॅमेरा मी ठेवणार आहे आणि तेव्हा मग तुझं दाखवते मी खरं रूप काय. लय लोकांना दाखवणार की लय मी गरीब आहे, लय हसणार आणि लय गोड बोलणार, म्हणजे मी आगावे. मी आगावे चला आहे आगाव. मी आगाव कशासाठी आहे? चांगलं वागावं म्हणून मी आगावे. मी बिनकामाचं आगाव नाही. कळलं ना? कोणाशी बोलू काही पण कुणासंग बोलू सुदेश? आता आहे ना माझं उगाच डोकं फिरू नको. मी आधीच टेन्शनमध्ये लय दिवस झालं आणि अजून मला टेन्शन आणू नको. ते काय आरसा नाही तुझ्या पुढे ठेवलं मी केस नीट करायला. हा हेच असाच नखरा आहे ना तुझा. आता लेकरू झाले, लग्न झाले, लेकरू झाले तरी पण याचा नखरा काही कमी होत नाही. जसं काय जवान पोरगच एकदम बिन लग्नाचं हा असं वागतोय. इकडं तिकडे हिंडायला इकडं तिकडं बघायला तुला काही लाज नाही वाटत? हा विचारत नाही का बायको आहे आपल्याला, लेकरू आहे आपल्याला? हा कोणाशीच बोलत नाही ग. माझा काय बोलत नाही मला नीट सांग. तू बोलत नाही मला आहे ना हे मान्यच नाही. तू आहे ना किती पण बोलत नाही, पण नाही ना आता तुला मी बोललो धर माझा फोन चेक कर. आता फोन मी चेक करत काय? मी म्हणते ना उद्या फोन तुझा माझ्याजवळ ठेव. आता तुम्ही डिलीट केलेला असणार त्यातलं सगळं मला माहिती आहे का? मी माझा फोन देईन, तर माझा फोन जर तुझ्याकडे ठेव. मी बिनधास्त देते. माझा फोन तसाच पडलेला असतो तुझ्याजवळ. दिवस ज्यावेळेस तू घरी असतो नाहीतर रात्रीचा असतो तसाच माझा फोन पडलेला असतो. पोराकडे असतो, पोरगं फोन बघतं आणि तुझ्याकडे असतो. माझा फोन इकडे तिकडचा असतो. तसा तुझा फोन नसतो. तुझा फोन तुझ्या हातातच असतो. पोराला तर नाहीच नाही ना, मला नाही ना, इकडे तिकडे नाही. तुझा फोन तुझ्या जवळच असतो. रात्री झोपताना पण चार्जिंग लावणार, चार्जिंग झाली काढून फोन जवळ ठेवणार. इतकं काय फोनमध्ये इम्पॉर्टंट तुझ्या? हा सांग ना, काय आहे काय फोनमध्ये? काय तुला का आवडलं कोण दुसरं? हा आवडलं कोण दुसरं? काय पण नको बोलू येड्यासारखं. नाही आवडलं असेल तर सांग. अगं बाई काय पण नको बोलू येड्यासारखं. हा इकडं तिकडे आहे ना हे करायच्या आधी आहे ना जरा बायकोचा लेकराचा विचार करायचा. बायकोचं जाऊ दे चल, पण लेकराचा विचार करायचा. कळलं ना? नाही तर मग माझ्यावानी वाईट कोण नाही या बाबतीत. समजलं ना? हा बघा फक्त तू नखरा कर. काय मला काय परत दुसऱ्यांदा कानावर काय येऊन दे, नाही तर तुझा फोनाचं काय होऊन दे बिझी गिझी. हे ते बिझी असं तर असला मला रिटर्न फोन आला तर ठीक आहे. बरं तर ठीक आहे, कॉन्फरन्सवर घेत असं फोन. माझा कॉन्फरन्सवर का नाही घेतला मग फोन? आज कॉन्फरन्सवर का नाही घेतला फोन? जॉईन करत असताना का नाही घेतला? 3-4 वेळा बिझी होता तर फोन जॉईन का नाही केला माझा? हा मला तसं सारखं मारायचं गेलायचं हे करू नकोस. कॉम्प्रोमाइज घे. तुझं आहे ना नखरा मला सगळं कळायला लागलाय आणि तुझा सगळा मी नखरा बाहेर काढन. फक्त वेळ येऊन दे. कळलं ना? हा मग तू आहेस मी आहे. हा बघायचंय ना बघच. हा बघ तू मग काय करते तर. मी तुझा लय लाड चाललाय, दिवसेंदिवस वाढायला लागलाय.